Today we will learn linear equation in two variables with CK successful maths. In this topic, we will solve to the practice set 1.1 question number second solve the simultaneous equation. सेकंड क्वेश्चन मध्ये आपण आता त्यातला सातवा क्वेश्चन पाहणार आहोत. हे इक्वेशन 99x plus x 101y is equal to 499 आणि in this second equation 101x plus 199y is equal to 501. This equation write this is first equation. This is second equation. In these equations there are coefficient. X coefficient is equal to the y in second and 101 is इक्वेशन नंबर फर्स्ट मधला क्वेश्चन या इक्वेशन मध्ये पहिला आहे, त्यामुळे याचा एक्सचेंज ऑफ कोएफिशिएंट ने याचा आपण उदाहरण सोडवूया. त्यासाठी पहिला या दोघांची बेरीज इक्वेशन फर्स्ट प्लस सेकंड solve this equation. 200x plus 200y is equal to 1000. In this common 200 in bracket x plus y is equal to 1000. X plus y is equal to 1000. इकडे गुणाकार इकडे गेल्यावर भागाकार अपॉन 200. this 0 get cancelled. X plus y is equal to 5. This is third equation. त्यानंतर इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करायचं, कारण इथं 501 मोठा आहे इथं 499 लहान आहे म्हणून. इक्वेशन सेकंड मायनस 1. सबट्रॅक्शन आपण वजाबाकी करतो तेव्हा खालचे नियम बदलतात. अधिकचं वजा अधिकचं वजा अधिकचं वजा. जर इथे वजाबाकी असेल तर वजाचं अधिक वजाबाकी करा. 101 वजा 99 2x मोठ्या संख्येचे चिन्ह. आता यामध्ये मोठी संख्या ही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं. बरोबर 2y बरोबर 501 मधून 499 गेले उरले 2. therefore x minus y is equal to 2. x plus y दोन इक्वेशन भेटले. या इक्वेशनला चौथा देऊया आपण. त्यानंतर इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4. x
plus y is equal to 5, x minus y is equal to 1. याला हे अधिक वजा वजा इथं एक घ्या, इथे एक घ्या, एक मधनं एक अधिक वजा एक शून्य येते म्हणून याला गेट कॅन्सल होते. 2x plus 6, x is equal to 6 upon 2, इकडे गुणाकारात असते. x is equal to 3. Therefore, by putting value of x in equation, या x ची व्हॅल्यू इक्वेशन 1, 2, 3 आणि 4 कुठेही घाला, आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये घालूया. x plus y is equal to 5. आता x ची किंमत आली, x ची किंमत 3 अधिक y बरोबर 5, y बरोबर इकडे अधिक इकडे गेल्यावर वजा 5 वजा 3, y बरोबर 2. Therefore x, y is equal to 3/2 is a solution of given equation.